वडाळा बार्क येथील गेल इंडिया लिमिटेडच्या मुख्य पाईपलाईन घोटाळा झाल्यापासून मुंबईतील गॅस पुरवठ्यामध्ये जो आहे ती अडचण निर्माण झाली आहे। मी सध्या मालाड पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील महानगर गॅस पंप परिसरामध्ये उभा। आपण जर पाहिलं तर रविवारी सायंकाळपासून हा पंप जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी रिक्षा टॅक्सी चालकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतं। या पंपापासून साधारणपणे मालाड सबवे जो आहे या सबवेपर्यंत 2.5 ते 3 किलोमीटर हे जे अंतर आहे, या 3 किलोमीटर अंतरापर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे आहे त्या रिक्षा टॅक्सीच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। मुख्यतः रिक्षा चालकांचं पोट जे आहे ते हातावरचं पोट असतं, मात्र या रिक्षामध्ये जो आता CNG नसल्यामुळे या रिक्षा चालकांना देखील मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय। या ठिकाणी काही रिक्षा चालक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमक्या 2 दिवसामध्ये ना काय अडचणींचा सामना करावा लागलाय। दादा, काय सांगशील? मुंबईत 2-3 दिवसापासून गॅस पुरवठा बंद आहे, रिक्षा चालवतोय आपण, काय नेमकी अडचण या संदर्भात आपल्याला आली आहे? सगळ्या नागरिकांना नमस्कार माझा। 16 तारखेपासून गॅस बंद आहे आणि वडाळ्यामध्ये पाईपलाईनचं काम चालू आहे। त्यामध्ये सगळे नागरिक आपले सगळे लोक परेशान आहेत या गोष्टीने का हे दुरुस्त व्हायला पाहिजे। रात्र दिवस डोळे फोडतात, इकडे गाडी लाईनीत लावून आम्ही ते परिस्थिती आज आमच्यावर आली आहे, ते कुणावर हे संकट टाळू नये। अजूनही काही रिक्षावाले भाऊ, काय सांगशील? किती वेळ झाला या ठिकाणी लाईनमध्ये उभा आहेस रिक्षा घेऊन? आम्ही काल संध्याकाळी 4 वाजल्यापासून लाईनीत थांबलोय। पूर्ण मालाड सबवेपासून लाईन लावून आता इथपर्यंत गाडी माझी तिकडे मागे आहे। मी इकडे पुढे बघायसाठी आलो की काय होतंय, काय चालू होतंय ते बघण्यासाठी इकडे आलोय। आता जवळजवळ 24 तासाच्या वर होतील आता थोड्या टायमाने। तासापासून काही रिक्षाचा आपण किती तासापासून या ठिकाणी उभे आहात? काय अडचणींचा सामना पंपावाल्यांकडून काय सपोर्ट मिळतो आपल्याला? सर बघा, मी लाईन लावून आता मला किती 24 तास झाले। एकतर मी आंघोळ नाही केले 2 दिवस झाले, मी लाईनीतच आहे आणि जेवायला काय नाही, आम्ही वडेपाव बाहेर खाऊन काढतोय आणि हे पंप काय चालू होत नाही। पंप सकाळी चालू केलेला, बोलतात प्रेशर नाही आहे। मग आम्ही त्यांना काय बोललो, प्रेशर नसला तर आमचा 100 रुपयाचा जाऊ द्या, पण आम्हाला घरी तर जाऊ द्या। आता गाडीमध्ये गॅस नाही आहे, आम्ही गाडी घेऊन गेलो तर बी वापस येता येत नाही, वापस कोण 5 तास लाईन लावणार? मग त्याच्यामुळं आम्ही अडकलो इकडे। मग आमचं काय थोडा गॅस असला तर बी आम्हाला चालू करा, आम्ही थोडा घेऊन आमच्या घरी जाऊ। काय सांगशील भाऊ, तू देखील लाईनमध्ये उभा, किती वेळ झाले लाईनमध्ये? टाटा मार्च आणि गोरेगावचा चालू आहे, इकडचा बंद आहे, कांदिवली पूर्वमधला बंद आहे। अनेक पंप चालू आहेत, काही बंद देखील आहेत। नेमकं का बंद ठेवण्यात पंप चालकाकडून आपल्याला काय सांगता येते का? आता आजूपर्यंत तर आता बोर्डावर जसं लिहिले तसं आम्ही नियम पाळतोय, बरोबर। पण आता काय सांगायचं असेल उद्देश, आता ते आम्हाला सांगावं, पंपवाले आम्हाला सांगतील, पण ते काय सांगत नाही। आता माणसं तर खूप लोक आहेत तिथे की रात्री 8 वाजल्यापासून उभा आहेत, काही लोक 3 वाजल्यापासून उभा आहेत। त्यांना काय सांगता येणार, काय बोर्ड लावल्या म्हणून काय बोलता येत नाही आणि मॅनेजरला विचारलं तर काय सांगत नाही। मग आता कोणची आता परवानगी जेव्हा भेटेल तेव्हा ते आता न्यूजवाले जे सांगतील त्या गोष्टीवर आम्ही आडलो आहे। आता जे प्रेशर आहे तुम्ही कांदिवली पूर्वात, तर जेवढं आहे तेवढं आम्हाला द्या, आम्ही जाऊ। आमचे पण लेकरं आहेत, शाळेत जाणारे आहेत, आम्हाला पण गॅस लागतो गाडीत। आता आमच्या गाडीत काय कुणाच्या पेट्रोल आहे म्हणून तो चालायला लागला आहे, बाकी लोक गॅसवाले काय करणार ते तुम्ही समस्या तुम्ही सांगा। काही रिक्षा चालक ते पेट्रोल भरून रिक्षा चालवत आहेत, मात्र मागील 24 तासापासून अनेक रिक्षावाले जे आहेत या पंपाबाहेर रांगा लावून उभे आहेत, मात्र चालकांकडून त्यांना कोणत्याही सूचना दिल्या जात नाहीत। त्यामुळे पंप चालकांविषयी देखील या ठिकाणी रिक्षा चालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन महेंद्र समी, संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।